आमची महत्वाची आणि मुख्य मागणी एकच आहे की एका अशिक्षित माणसाच्या उपोषणाच्या दबावामधून राज्य सरकारने 26 जानेवारीला जी अधिसूचना काढली आहे, SC ST OBC VJNTच्या जात प्रमाणपत्र देण्याचा अधिनियम आहे, त्याच्यामध्ये असंविधानिक बेकायदेशीर कुठल्याही कायद्याच्या चौकटीत न बसणारे सगळे सोयरे, घनगोत, सोयरीक असे शब्द टाकलेले आहेत आणि ह्या अधिसूचनेला सूचना हरकती मागून आता 2 ते 3 महिने झाले. याला लाखो OBCंनी हरकती घेतलेल्या आहे. असं असताना सुद्धा या जरांगेच्या आता 4-5 दिवसाच्या उपोषण थांबवण्यासाठी राज्य सरकारने त्याला शब्द दिलाय की आम्ही या सगळे स्वरेच्या अधिसूचनाचं कायद्यात रूपांतर लवकरात लवकर करतो. लोकसभेला जो महायुतीला किंवा BJPला फटका बसला याचं कुठंतरी यांनी आकलन असं केलंय की ते कुठल्या तरी एका फॅक्टरमुळं BJPला आणि महायुतीला फटका महाराष्ट्रामध्ये बसला आणि त्याचा धसका घेऊन विधानसभेला नंतर कुठला विरोध नको असा एक गैरसमज केलाय आणि ज्याला वाटतं की ज्याच्या फॅक्टरमुळे ते झालंय तो सगळीकडे सांगत सुटलाय आणि या सगळ्यातून OBCचं संविधानिक जे आरक्षण आहे ते आरक्षण अशा जात दाखल्यांच्या कायद्यात हे असले ढोबळमानाचे शब्द टाकून संपवायचं कटकारस्थान हे महायुती सरकार आता करतंय. प्रशासकीय पातळीवर हालचाली चालू झाल्यात. मुख्य नाही साहजिकच आहे. OBCची SC ST VJNTचे अधिकाराची राख रांगोळी करणारा जे अधिसूचना आहे, जे अधिसूचना कोणत्याही कायदेशीर तज्ञाला विचारून केलेले नाहीये, कॅबिनेटमध्ये चर्चेला घेतलेली नाहीये. राज्याचे जे ॲडव्होकेट जनरल असतात किंवा लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट असतं त्यांचा अभिप्राय घेऊन केलेली नाहीये. फक्त एका अशिक्षित 5वी नापास माणसाच्या हट्टामुळं सार्वजनिक सुट्टी 26 जानेवारीच्या दिवशी रात्री 2 वाजता हे काढलेलं आहे. त्यामुळं हा OBCंचा जो असंतोष आहे तो बाहेर येणारच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एका बाजूला तिकडं रेड कार्पेट टाकलंय, तिकडं कन्वॉय जातात, मिनिस्टर जातात, उपमुख्यमंत्री जातात, मुख्यमंत्री जातात, जजेस जातात, मंत्रालयातील सचिव जातात, डिव्हिजनल कमिशनर जातात. पण इकडं आज 5 दिवस झाले साधा तहसीलदार फिरकायला तयार नाही. त्यामुळं OBCमध्ये प्रचंड नाराजी आहे, प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळं हे जे काय होळी गेली प्रतिकात्मक
हे वातावरण, याचं लोन आता महाराष्ट्रभर पसरत आहे. महाराष्ट्रभर आंदोलनं, रस्ता रोको, उपोषणं हे चालूच होती. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.